जय सियाराम मित्रांनो, नमस्कार मित्रांनो. हात जोडून 140 कोटी हा जो आपला मोदींचा परिवार आहे, त्या परिवारामधला मी एक सदस्य बोलतो. खूप साऱ्या ठिकाणी चांगलं वोटिंग झालेलं आहे. आज दिनांक 23/5/2024 वार गुरुवार. श्री सच्चिदानंद साईनाथ महाराज की जय. मित्रांनो नमस्कार. मोदींच्या परिवारामधला मी एक सदस्य आहे. 140 कोटी हा मोदींचा तर परिवार आहेच, त्या परिवारामधूनच मी एक त्याचा सदस्य आहे. मित्रांनो मला एक सांगायचं आहे, मी हनुमान जयंतीला सुद्धा पैदल यात्रा केली. ज्या दिवशी हनुमानांचा जन्म झाला त्या दिवशी मी पैदल यात्रा केली. त्याच्यानंतर वणीच्या आईला मी नाशिक टू वणी पैदल यात्रा केली. आमचे शिर्डीचे साईबाबा सबका मालिक एक आहे. ते म्हणतात ना, सगळ्यांमध्ये नाही माणसांमध्येच देव असतो. काय माणसांमध्येच देव असतो. मित्रांनो मला एक तुम्हाला सांगायचं आहे, फ्युचरमध्ये एखादा व्यक्ती खूप चांगलं काम करत असेल ना, तर नावं ठेवणारे त्याला 100 लोक असतात, पण 100मध्ये पण मानणारे 50 जणं असतात. 50% ठीक आहे ना, प्रत्येकाची एनर्जी वेगवेगळी असते. आता मी काय एवढा मोठा व्यक्ती नाही, मी सर्वसामान्य एक नागरिक आहे. पण एक व्यक्ती बोलला होता मोदीला परिवारच नाही, तर मोदींचा परिवार आम्ही 140 कोटी परिवार हा मोदींचा परिवार आहे आणि त्या परिवारामधला मी एक सदस्य आहे. तर मित्रांनो मला काय सांगायचं आहे की मी फेरी मारली अंजनेरी, नाशिक टू अंजनेरी, नाशिक टू त्र्यंबक, नाशिक टू शिर्डी आणि नाशिक टू वणी या ठिकाणी मित्रांनो मी पैदल यात्रा केली. फक्त मोदींसाठी. आपलं BJPचं सरकार तर आलंच पाहिजे. मोदी साहेब बोलले 4 जूनला 400 सीट येणार आहे. पण मी सांगतो मित्रांनो, इथून आणि मी माझ्या स्वतःसाठी गेलेलो नाही. मला डोळ्याला दिसतंय की मोदी साहेबांनी खूप छान कामं केलेली. आमच्या महाराष्ट्रात नाही, सर्व जिल्ह्यामध्ये त्यांनी कामं केलेली, सर्व राज्यांमध्ये त्यांनी कामं केलेली, सर्व राज्यात त्यांनी कामं केलेली. विरुद्ध पार्ट्यांचं सरकार असेल ना, तिथं पण ते सुद्धा त्यांनी कामं केलेली. आणि विशेष म्हणजे कोरोनाच्या काळात त्यांनी खूप चांगले कामं केली. वॅक्सिन तयार केली. काही लोक बोलले बरोबर ही मोदींची वॅक्सिन आहे, BJPची वॅक्सिन, ही BJPची गोळी. हो असेल ना, त्या गोळीनंच आज लोक वाचलेले. त्यांच्या आशीर्वादानंच लोक आज जगत आहे. आपण कोणाला खड्डा करायला गेलो ना, तर त्या खड्ड्यात आपण स्वतः पडतो. एक मन आहे, आपण कोणासाठी जर खड्डा करायला गेलो ना, त्या खड्ड्यात आपण स्वतः पडतो. आता तेच करता येईल. 2014मध्ये निवडून आले, 2019मध्ये पण निवडून आले, आता 2024मध्ये पण निवडून आले आणि 404 सीटे घेऊन येणार. हा माझा विश्वास आहे आणि मी त्यांच्यासाठीच जे 440 कोटी जे भलं होतं आहे ना, हाच आमच्यासाठी 140 कोटीसाठी आम्हाला मोदींचा आशीर्वाद आहे. सबका साथ, सबका विश्वास आणि सबका प्रयास. ठीक आहे, माझा व्हिडिओ आज मला माहीत नाही किती लोकांनी बघितलं, याच्यावर शेअर केलेलं आहे. पण ही जी दुवा आहे ना, दुवा 140 कोटी दुवा ही इथून जाते लोकांची, इथून निघते. त्याच्यामुळे ना, जिथं चांगलं आहे ना तिथं वाईट करणारे पण लोक असतात ना, मी म्हणत नाही. म्हणून मित्रांनो, सबका साथ, सबका विश्वास, सबका प्रयास हा मोदी साहेबांचा मूलमंत्र आहे. काय मूलमंत्र? गॅस, पेट्रोल, बरोबर ना? गॅस, पेट्रोल, अग्निवीर हे मोदी साहेबांनी जे योजना काढलेल्या लोकांसाठी काढलेल्या. आता 2014च्या अगोदर आपण जर मागे गेलो तर
काय 60-70च्या आसपास पेट्रोल होतं. काय असेल 500-550 गॅस टाकी असेल. दिवस बदलतो मित्रांनो, एक लक्षात ठेवा. दिवस बदलतो, पगार पण वाढतो. वर्ष बदलतं, सगळ्या गोष्टी वाढतात, कमी होतात, वाढतात, कमी होतात. कमी होत नाही पण वाढतात जरूर. जसं माणसाला रोज भूक लागते ना, तसं माणसाच्या रोजच्या गरजा पण वाढतात. आज मी एकटा आहे, उद्या माझं लग्न होणार. लग्न झालं तर माझ्या प्रत्येक गोष्ट म्हणजे प्रत्येक गरज वाढणार ना. मग आपण महागाई नाही करायची, काम बघायचं. ते मोदी साहेब देत आहे. मोदी साहेब तर घरी बसून कोणाला काम देणार नाही ना. आता हे UPत पेपर लीक झाली, हे लीक झालं, ते लीक झालं. मित्रांनो हवा, कोणाला जर बदनाम करायचं ठरलं ना, तर लोक तसे पण वागतात, लोक असे पण वागतात. मी म्हणत नाही ते 70 वर्षात कामं झाले नाही, पण जे 70 वर्षामध्ये कामं झाले ना, ते मोदी साहेबांनी 10 वर्षातच करून दाखवले. 500 वर्षाचं मंदिर, आपलं रामांचं मंदिर, राम कुठं होते, आज कुठं आणून ठेवलं मोदी साहेब. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे राम लक्ष्मणसारखी जोडी ही मोदींची आणि योगींची. आणि आपल्या पक्षामध्ये किती छान छान कार्यकर्ते, किती स्ट्रॉंग स्टेटमेंट लोक आहे. आमचे देवेंद्र फडणवीस साहेब झाले, आमचे एकनाथ शिंदे साहेब झाले, मामा झाले. बघत असतो मामांचं भाषण पण मी ऐकत असताना. मुख्यमंत्री होते ते मध्य प्रदेशमध्ये. खूप चांगले कामं केले मामाने सुद्धा. आणि असं नाही की ज्या टायमाला लोक मोदी साहेब जेव्हा डिसिशन घेतात ना, तर त्यांच्या फायद्यासाठी घेत नाही, ते पूर्ण राज्याचा फायद्यासाठी घेतात. आणि हा प्रत्येक राज्य हा त्यांचा परिवार आहे. नुसता महाराष्ट्र नाही, जेवढे पण आपल्या भारतात, जेवढे पण आपल्या भारत देशामध्ये जेवढे राज्य असतील ना, हा त्यांचा परिवारच आहे. त्यांनी खूप छान कामं केलेली मित्रांनो. तुम्हाला गॅसमध्ये वाटायचा असेल भाव, तुम्हाला वाटतं नोकऱ्या भेटत नाही, तुम्हाला वाटतं ज्या गोष्टी पाहिजे त्या गोष्टी भेटत नाही, खूप साऱ्या गोष्टी महाग झाल्या. मित्रांनो महाग काहीच झालं नाही, फक्त लोकांच्या डोक्यात भरून घालून द्यायचा आणि चांगल्या माणसाला बदनाम करायचा, हा फक्त त्यांचा प्लॅन आहे. पण मी सांगतो मित्रांनो, हा 4 जून ना त्यांचा करारा जॉब राहील. त्यांना खूप करारा जॉब राहील. आमच्या नाशिकमध्ये जेव्हा बस विभागाला मोदी साहेब आले ना, तर कांदे असतात आपले, कांदे प्याज. तर जेव्हा आपण कांदे साठवून ठेवतो ना, एक म्हण आहे आमच्या महाराष्ट्र लोकांची, एक म्हण आहे, एक कांदा जर खराब असला ना, तर तो अख्खे कांदे घेऊन खराब होतो. तर ज्या टायमाला तिची सभा होती ना, तिथं पण असं काहीतरी घडलं. वाईट वाटतं त्या गोष्टी. मग मोदी साहेबांनी विचार केला की माझ्यामुळे माझ्या शेतकरी बांधवांना, इथं आलेल्या लोकांना कोणाला त्रास झाला नाही पाहिजे. म्हणून त्याची जी सभा होती, ती सभा त्याने त्याच्या हिशोबाने बरोबर घेतली आणि बरोबर बोलले. त्यात चुकीचं काहीच बोलले नाही. तो शहजादा आहे ना, शहजादा, खानदानी शहजादा आहे, त्याच्याकडे भरपूर सपोर्ट भरपूर आहे. पण मग कसं असतं माहिती का मित्रांनो, कामाचं नॉलेज पाहिजे. या ज्या 10 वर्षात मोदी साहेबांनी जे केलं, मी तुम्हाला ते कामं सांगतो मित्रांनो काय काय केलं. पहिली गोष्ट, 3 तलाक हटवला, 370 कलम हटवला. म्हणजे आता आपण जम्मूमध्ये जाऊन सुद्धा जमीन खरेदी विक्री करू शकतो, तिथं पण इलेक्शन होऊ शकतं. जो भाग 2013च्या अगोदर, 14च्या अगोदर भारताचा होता, पण भारताचा झेंडा चालत नव्हता, आज तिथं तो आपला भारताचा झेंडा फडकतोय. हे फक्त आपल्या मोदी साहेबांमुळे होते. मोदी साहेब शेर आहे मोदी साहेब, शेर. ते बोलतात ना, टंके की टचकर बोलतात. त्यांना असं कोणाचं मागं हे नाही. त्यांचा परिवार म्हणजे 40 कोटीच परिवार आहे मित्रांनो. 370 हटवला. परत
अग्निवीर योजना आणल्या. त्यांना असं वाटतं आहे की लोक म्हणतात नोकरी नाही, नोकरी नाही, नोकरी नाही, नोकरी नाही. मग त्यांच्या प्लॅननुसार त्यांनी तशा नोकऱ्या पण लोकांना देत गेले ना. आणि असं नाही ना मित्रांनो, ती पण गव्हर्नमेंट नोकरीच आहे ना. त्याच्यामध्ये तुम्हाला ज्या आर्मीवाल्याला फॅसिलिटी भेटतात त्या तुम्हाला फॅसिलिटी भेटत आहे ना. आणि सगळ्या जनतेला समजा तुम्ही रिटायरमेंटनंतर तुम्हाला जर पेन्शन पाहिजे, हे प्रत्येक व्यक्तीला पेन्शन पाहिजे, सरकारी माणसाला प्रत्येक व्यक्तीला ज्या ज्या सरकारी नोकऱ्या करतात त्याला पेन्शन पाहिजे, तर मग सरकार चालणार कसं काय मित्रांनो? ते म्हणतात ना सबका साथ, सबका विश्वास, सबका प्रयास. ते सगळ्यांना घेऊन चालले. यांचं ना काय 10 किलो देणार आहे, 15 किलो देणार आहे, अग्निवीर बंद करतील परत. यांच्या ना हे हाय ते ना आपण जे खातो ना सुकाना 5 किलो ते पण बंद करतील. यांची प्रत्येक गोष्ट खोटी आहे. यांची प्रत्येक गोष्ट खोटी मित्रांनो. एक भाऊ म्हणून मी तुम्हाला सांगतो आहे, तुमच्या परिवारामधलं मी एक लहान असेल, मोठा असेल, समज छोटे असेल, काही तुम्हाला जे समजायचं ते समजा, पण मित्रांनो मी तुमच्या परिवारामधला एक सदस्य आहे. मला एका गोष्टीचं खूप वाईट वाटतं आहे. किती म्हणजे त्याला किती किती घाणघाण शब्दामध्ये बोलतात मोदी साहेबांना, किती तुट्ट शब्दात बोलतात. ज्या ज्या टायमाला ना मोदी साहेबांना असे तुट्ट शब्द बोलतात ना, तर मी माझे चॅनलचं बटन चेंज करतो. कारण मला ते शब्द ऐकायचे नाही. असा मी एकटाच नाही, असे मोदी भक्त भरपूर आहे, खूप भक्त आहे. आणि मी ज्या टायमाला पदयात्रा केली ना, तर पादुकासुद्धा पायात घातल्या नव्हत्या, बिगर पादुकाचे गेलो होतो. आणि हाच माझा भोले बाबा, हेच माझे साईनाथ, हेच माझे बजरंगबली, हीच माझी सप्तशृंगी माता, हेच माझे 33 कोटी देवी देवता. हे 4 जूनला 404 शिटी निवडून त्यांना आशीर्वाद देते. योग हे भविष्यात माझी भेट झाली ना, मी त्याचे पाया पडले मोदी सरांच्या. मी खरंच पाया पडेल. आणि आमच्या नाशिकमध्ये हेमंत आप्पा गोडसे 10,000 शिट्या 10 ते 15,000 शिट्यांनी पुढे लीड नाही राहणार आहे. आणि आमचे भारतीय पवार, हेमंत आप्पा गोडसे धनुष्यबाण, आणि आमचे भारतीय पवार कमळ ताई, भारतीताई 10,000 शिट्याच्या लीडनी पुढे राहणार आहे. आणि हेमंत आप्पा गोडसे 15,000 शिट्याच्या लीडनी पुढे राहणार आहे. आणि ते दोघंही नाशिक म्हणून निवडणार आहे. ही माझी गॅरंटी, हा माझा विश्वास आहे. आप्पांनी पण खूप चांगले चांगले कामं केले नाशिकमध्ये, ताईंनी पण खूप चांगले चांगले कामं केलेले. कोरोनाच्या काळात पण त्यांनी म्हणजे त्यांनी लोकांची सुद्धा सेवा केलेली, भरपूर सेवा केलेली. म्हणून मित्रांनो, जे मनातून सांगतो ना, जे मी मनातून सांगतो ना, ते इथून सांगतो मी. इथून आज तारीख किती मित्रांनो? 23/5/2024. माझा शब्द लक्षात ठेवा. आमच्या नाशिकमधून हेमंत आप्पा चांगल्या मताने निवडून आणणार आहे. कमीत कमी 15,000 वोटिंगला निवडून आणणार आहे. जास्तीत जास्त 15,000 शिट्यांना पुढे जाणार आहे ते, आणि ते जिंकणार आहे. दुसरी गोष्ट, आमची भारतीताई पवार 10,000 शिट्यांनी लीडनी पुढे जाणार आहे, आणि त्या पण निवडून आणणार आहे. आणि पुन्हा परत केंद्रामध्ये त्या दोघं पण खासदार होणार आहे. जिथं आमची समजा आत्तापर्यंत वोटिंग झालेली, तिथला प्रत्येक व्यक्ती आमचा हा जिंकणार आहे, प्रत्येक राज्यामधून. आणि जिथं आमचं सरकार नाही ना, तिथं आमचं सरकार परत बनणारच आहे. आणि केंद्रामध्ये आमचे मोदी साहेब 404 शिटे घेऊन येणार. ते 400च बोललेले. मी सांगतो मित्रांनो, 404 शिटे येणार आहे आमची. म्हणून मित्रांनो, काही चुकलं असेल तर मला माफ करा. पण मित्रांनो, दिल्लीमध्ये आता जे वोटिंग होणार आहे, पश्चिम बंगालमध्ये जे आता वोटिंग होणार आहे, आणि जास्तीत जास्त जिथं वोटिंग होणार आहे, तर मित्रांनो प्लीज, मोदीचा परिवार म्हणून मी तुम्हाला एकच सांगेल, तुम्ही पण आपला परिवारामध्येच आहे, जास्तीत जास्त लोकांनी बाहेर पडून मतदान करा. आणि 4 जूनला मोदी साहेबांना 404 सीट आपण आणूनच देऊया. आमच्या महाराष्ट्रामध्ये 44 सीटे निवडून झाली. फक्त मोदींचे प्रत्येक राज्यामध्ये झाली. जिथं आमच्या राज्यामध्ये जेवढे सीटे उभे ना, BJPचे धनुष्यबाण, घड्याळ, कोणतं पण चिन्ह असो, ज्या राज्यांमध्ये, ते पूर्ण मताने जिंकून येणार आहे.
आणि 4 जूनला 404 येणार आहे. हे जे बेलवर आलेले ना बेलवरती, हे फक्त मोदींना फक्त बदनाम करण्यासाठी आलेले. त्यांची एक साजिश आहे. आपल्याला असं नाही तर आपण असं करू, असं केलं का मग कसं तर बदनाम होऊन जाईल. पण मित्रांनो, ज्याला कर नाही ना त्याला डर नसतो. हे मोदी साहेबांचे तथ्य आहे. आज विदेशातून जे लोक येतात मोठमोठे मोदी साहेबांना भेटायला, डोनाल्ड ट्रम्प झाला, म्हणजे अमेरिका, फ्रान्स, कतार, थायलंड, इराण, इराक, किती देशामध्ये लोक येतात मोदी साहेबांना भेटायला. हां, आणि किती त्यांचे किती गुण आपला भारत देश त्या देशामधून किती मोठे लोक त्याचे गुण गातात. आपला एखादा विदेशी नागरिक, आपला इंडियन नागरिक एखाद्या विदेशी कंट्रीमध्ये गेला, अमेरिकेत गेला तर इंडियन, हो इंडियन, भारतीय, त्यांना वाटतं मोदी. हां, मग असं नाव निघतं आहे आपलं मित्रांनो. म्हणून मित्रांनो, तुम्ही गॅस किंवा नोकऱ्या नाही किंवा मोदी आरक्षण ते करेल याच्यावर विश्वास ठेवू नका. आणि जास्तीत जास्त राहिलेलं शेवटचं वोटिंग जास्तीत जास्त आपल्या मोदी साहेबांनाच करा. एक भावासारखं बोलतो मित्रांनो. सबका साथ, सबका विश्वास आणि सबका प्रयास. आज त्यांच्या मोदी साहेब, आज त्यांचं रनिंग एज किती मित्रांनो, तुम्ही विचार करा. ते कोणासाठी करताय मित्रांनो? मोदी साहेब जे करताय 2014 आत्तापर्यंत कोणासाठी करताय? आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांच्या संघ असणारे जे पार्टनर आहे, राजनाथ सिंग, अमित शहा, जे पी नड्डा, असे किती स्ट्रॉंग लोक त्यांच्या संघ आहे. आणि आपल्या मोठमोठ्या हायवेवर किती जबरदस्त केलं नितीन गडकरी साहेबांनी. तुम्ही बघा ना मित्रांनो, कामं लगेच दिसतात ना आपल्या डोळ्यांना. लोक म्हणतात जॉब नाही, लोक म्हणतात काम नाही. मोदी साहेबांनी नोकऱ्या गुजरातला नेला नाही आहे. ते नोकऱ्या अजून आणताय. आपल्याकडे फॅक्टरी पिक्चर मोबाईल बनतात. एक काळ होता का आपण दुसऱ्याच्या कंट्रीमधून आलेले मोबाईल इंडियामध्ये आपण विकत घेत होतो. आज आपले तसेच मोबाईल आपल्या इंडियामध्ये बनत आहे, आपल्या भारतामध्ये बनत आहे. मॅन्युफॅक्चरमध्ये अग्निवीर आणलं त्यांनी मोदी साहेबांनी, ही योजना आणली. घरतुक जल पण आणलेलं आहे. म्हणजे जिथं पाण्याची अडचण होते तिथं पाणी पण नेलं आहे. जे शक्य नव्हतं ते मोदी साहेबांनी केलेलं आहे. मित्रांनो, 70 वर्षात फक्त कचरा होता. हा कचरा सगळा साफ केला आहे. आणि या 10 वर्षात मित्रांनो, मोदी साहेबांनी सगळा भारत देशाचा विकास केलेला आहे. आणि हा विकास लोकांना दिसतोय. म्हणून मित्रांनो, सबका साथ, सबका विश्वास आणि सबका प्रयास. जास्तीत जास्त दिल्लीवासियांनी, पश्चिम बंगालवासियांनी जिथं आपलं मतदान आहे तिथं जाऊन जास्तीत जास्त लोकांनी आपल्या जे कॅन्डिडेट जिथे उभे त्यांना मतदान करून, ज्यांना वोटिंग करून. पण एक लक्षात ठेवा मित्रांनो, फक्त जे आपले BJPचे NDAचे पार्टीतले जे लोक जे उभे त्यांनाच मत देऊन मोदी साहेबांना आणूया. आणि 2024मध्ये 404 सीटं येतील. हा आपण संग्राम करूया. आणि फिर एक बार मोदी सरकार. मी पण मत दिलेलं आहे. आमच्या नाशिकमध्ये हेमंत आप्पांनी दिलेलं आहे, शिवसेना. सांगायची बात नसते मित्रांनो, पण मी सांगतोय. आप्पांना दिलेलं आहे मत. अशा माझ्यासारखे तरुणांनी, बरेच एका तरुणांनी नाही, अशा लाखो तरुणांनी आप्पांनाच मत दिलेलं आहे. आणि दिंडोरी साईडला आमचे भारतीय पवार आहे. अशा तिकडच्या पण तरुणांनी ताईंनाच मत दिलेलं आहे. आणि 4 जूनला आप्पांचा जय जयकार आणि ताईंचा पण जय जयकार. 2024मध्ये परत तेच खासदार होणार. आणि केंद्रामध्ये आमचे मोदी साहेबाचे येणार. कारण हा 140 कोटी हा त्याचा परिवार आहे मित्रांनो. ही एक ओट आपल्या देशाला कुठे नेईल. म्हणून हे खूप महत्त्वाचं आहे मित्रांनो, खूप महत्त्वाचं आहे. आणि आता म्हणतात ना लोक, वोटिंग कमी झालं, हे कमी झालं, ते कमी झालं. काहीच कमी झालेलं नाही.
जेवढं कमी झालं असेल ना तेवढं राहिलेलं पण मग तेवढं मोदी साहेबांना पडणार आहे, ही माझी गॅरंटी. येणार म्हणजे येणार. आणि आमचे मोदी साहेब होतात, मोदी साहेबांनी 400ची गॅरंटी दिलेली, मी 400 त्यांची गॅरंटी दिली. फिर एक बार मोदी सरकार, कमल का बटन दबाइए और भाजपा को लाइए. आता आज 23/5/2024 आहे, दुपारचे 3, 3:30, 4 वाजले. शब्द आहे माझा, मी 4 जूनच्या अगोदर 3 जूनला हाच रिझल्ट सांगेल की आमचे मोदी साहेब येत आहे. जो राम को लाए है हम उनको लाएंगे. 2024 में फिर अपने मोदी आएंगे. जय सियाराम. आणि मित्रांनो, मी जी पैदल यात्रा केली ना, मी मोदी भक्त आहे. मी मोदी भक्त आहे. कोण आहे? मी मोदी भक्त आहे. आणि मी राहणार. तुम्ही साथ देऊ ना देऊ, 140 कोटी हा त्याचा परिवार जरूर साथ देणार. आणि म्हणून हाच त्यांना आशीर्वाद राहणार. 2024 4 जून 404 सीटर. जय सियाराम. 133 कोटी परिवार, 140 कोटी परिवार यांचा आशीर्वाद तर त्यांच्या मागे आहेच. प्लस हा 33 कोटी देवी देवतांचा पण आशीर्वाद त्यांच्या मागे आहेच. आपले राम लक्ष्मण परत होणार, ही जोडी परत येणार. योगी आदित्यनाथ आणि केंद्रामध्ये आपले मोदी साहेब. आणि बाकीच्या ठिकाणी जोराने फटाके वाजणार. फटाके ठा 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 फटाके वाजणार. कसे वाजणार? मोदी की जय हो, 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 मोदी की जय हो. जय मोदी जी, हर हर मोदी, घर घर मोदी. जय जय हर हर मोदी, घर घर मोदी. जय सियाराम. मित्रांनो, हा आवाज 4 जूनला जास्त आला पाहिजे. काय आला पाहिजे? हर हर मोदी, घर घर मोदी. फिर 2024 में फिर एक बार मोदी सरकार. जय हिंद. मित्रांनो, काय चुकलं असेल तर माफ करा, पण जे सत्य आहे तेच मी बोललो. जय सियाराम.